प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्ये असली पाहिजे. 2.1च्या खाली जर आलं तर देश धोक्यात येईल. कसं पाहता? नाही, मला वाटतं हा राजकीय मुद्दा आहे, राष्ट्रहिताचा आहे. प्रत्येकाला 2 दाम्पत्य असली पाहिजे. इव्हन कधी कधी तर आम्हाला एकावर यावं लागेल, वाढलेली लोकसंख्या ब्रेक द्यावं लागेल. आणि तो काही एका जाती धर्मासाठी नाही आहे, तो सगळ्यांसाठी ते बंधनं असली पाहिजे. गुलाबराव पाटील म्हटलं की अजित पवार आमच्यासोबत नसते तर 100 जागा जिंकून आल्या असत्या आमच्या. मला वाटते हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला वाटतं ते एकमेकाच्या रस्सीखिचेतून आलेला विषय असेल. आता तो सोबत होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होतं ना. निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असता. चुनाव के बाद बोलने से कोई फायदा नाही. एकनाथ शिंदे नाराज असं वाटतं तुम्हाला? नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते, बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती. आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती. आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात, तो एकनाथ शिंदेजीच्या पायथ्यावर पडला. म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते, भाजपनं फार चांगलं काम केलं. एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. दुसरं मित्र पक्षाची तानातानी सोडून दिली की तुम ज़्यादा मत बजाओ, तुम्हारे सिवा भी सरकार बन सकते आहे, अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली. त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सरो वैद्य मरो, त्याच्यानं ते करणार. त्याबद्दल भाजपबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की गरज सरो वैद्य मरो, तुम्हाला काही अनुभव आला आहे का? नाही, भाजपने जसं देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता, त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही. तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं.